नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। उरण शहरातील भंगाराच्या गोदामाला भीषण आग। उरण शहरातील बोरी येथील भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना सोमवारी पहाटे रात्री 2:30च्या सुमारास घडली। आगीने रौद्ररूप धारण केले होते, मात्र अद्याप आगीचे कारण समजू शकले नाही। नागरिकांच्या सतर्कतेमुळे सदर आगीची माहिती उरण पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ओएनजीसी सिडकोच्या अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण केले। अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले। या आगीत जीवितहानी झाली नसल्याची माहिती पोलिसांकडून सांगण्यात येत आहे। उरण शहरात 26 भंगारांची दुकाने आहेत। शहरातील बोरीपाखाडी येथील विविध शासकीय जागांवरच तर भंगाराच्या दुकानांचा विळखाच पडला आहे। दलदलीची असो की मोकळी जागा दिसली रे दिसली की त्या जागेवर परप्रांतीयांनी भंगाराचे दुकान टाकले म्हणून समजा। भंगाराचे दुकान उभारणे आता खर्चिक राहिले नाही। उरण शहरातील रमजान खान यांच्या अनधिकृत भंगाराच्या गोदामाला या अगोदर शुक्रवारी 27 ऑक्टोबर 2023 रोजी लागलेल्या आगीत शेजारीच राहणाऱ्या परेश तेरडे यांच्या घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची घटना समोर आली होती। सदर आग विझवण्यासाठी त्यावेळी उरणचे आमदार महेश बालदिये स्वतः जातीने अग्निशमन दलाचा पाण्याचा बंब हातात घेऊन शर्थीने प्रयत्न करत होते आणि आज पुन्हा एकदा सोमवारी पहाटे रात्री 2:30 वाजता उरण शहरातील बोरी येथील भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे। या आगीने रौद्ररूप धारण केले होते, मात्र अद्याप आगीचे कारण समजू शकले नाही। नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असला तरी भविष्यात अशा वारंवार लागणाऱ्या आगींच्या घटनांमुळे उरणचा भोपाळ होण्यास वेळ लागणार नाही याची चर्चा सध्या तरी जनमानसात वर्तवण्यात येत आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी अनंत नारंगीकर, उरण।